महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणाऱ्या उदयपूर फाईल चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी। अमित जानी निर्मित भारत यस श्रीनाटे दिग्दर्शित उदयपूर फाईल हा चित्रपट 11 जुलै 2025 रोजी देशभराच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। उदयपूर फाईल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे। ट्रेलर पाहिल्यावर असे जाणवते की निर्मात्यांचा व दिग्दर्शकांचा उद्दिष्ट हा जनसामान्यात इस्लाम धर्माची व उलेमा मौलाना यांची प्रतिमा मलिन करणारा आहे। चित्रपट हा चुकीच्या इतिहासाचा संदर्भ घेऊन अवास्तव कल्पोकल्पित बाबींवर आधारित कथानकावर आहे। यामध्ये ज्ञानव्यापी मस्जिद बाबत वादातील दृश्य व संवाद दर्शवले आहेत। वास्तविक पाहता ज्ञानव्यापी मस्जिदचा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्याची काही आवश्यकता नसताना आक्षेपार्ह संवाद चित्रित करण्यात आले आहे। इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत आक्षेपार्ह संवाद चित्रित करण्यात आले आहे। मुस्लिम मौलाना यांची प्रतिमा मलिन करणारे दृश्य चित्रित करण्यात आले आहे। सदरील चित्रपट पाहिल्यानंतर हिंदू समाज बांधवांमध्ये मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदरील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार, यातून दोन समाजांमध्ये वैमनस्याची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। भारत देश विविधतेत एकता या स्वरूपात ओळखला जातो, त्यातल्या महाराष्ट्र राज्य पुरोगामी विचारसरणीचा आहे। मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांचा विचार करून देशाच्या एकता एकात्मतेला बाधा निर्माण करणारा उदयपूर फाईल हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी आज दिनांक 4 जुलै शुक्रवार रोजी सेलू शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना सेलूचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठवण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सदरील चित्रपट आम्ही सेलू शहरात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर हाफेज अतिक, मौलाना जुनेद नदवे, मुफ्ती अब्दुल अजीज, हाफेज शफीक रिजवी, अब्रार बेग, मौलाना इब्रान कासमी आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत।